नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर बार्टीकडून पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आणि ARTI या दोघांकडून पोलीस भरती प्रशिक्षणासाठी तसेच मिलिटरी प्रशिक्षणासाठी अर्ज हे आता सुरू झालेले आहेत आणि खूप सारे उमेदवार हे फॉर्म भरत आहेत। परंतु याच्यासाठी एक जे आहे तर ते परीक्षा घेतली जाणार आहे, सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे। तर याची तयारी कशा पद्धतीने करावी याच्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की मागच्या वर्षाचा कट ऑफ किती होता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे तर तो संपूर्ण कट ऑफ जाणून घेणार आहोत। याच्यामध्ये महिलांसाठीचा कट ऑफ, जनरल साठीचा कट ऑफ, एक वंचितचा एक कट ऑफ असतो, अनाथचा कट ऑफ असतो आणि मिलिटरीचा कट ऑफ। तर या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही जर या CET ची तयारी करत असाल तर या CET च्या साठी मार्गदर्शन व्हावं याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने आपली फक्त ₹1 ऍज अ टोकन अमाउंट तुमच्याकडून एक बॅच लॉन्च केलेली आहे। त्याच्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि या स्कॉलरशिपच्या परीक्षेत किंवा या स्कॉलरशिपच्या प्रवासात कुठेही तुम्हाला अडचण आली तर तुमच्यासोबत आम्ही नेहमी आहोत। त्याच्यासाठी आमचा हा नंबर आहे, त्याला अवश्य तुम्ही कॉल केला पाहिजे। आणि काही प्रॉब्लेम असेल संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच तुम्ही आमचा जो गुगल फॉर्म त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो जरूर भरा। बघा मागच्या वर्षी जी CET झाली होती बार्टीकडून, बघा हे 25/9/2024 हे आपल्याला त्यांचं बार्टीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडून आलेलं हे लेटर दिसतं। विषय काय होता? पोलीस मिलिटरी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा 2024-25 तात्पुरती गुणवत्ता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात आली होती। याच्या माध्यमातून जे आहे तर ते विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। मागच्या वेळी यांना 3000 उमेदवार सिलेक्ट करण्यात आले होते बार्टीकडून। त्यावेळी ARTI नावाची संस्था नव्हती, परंतु या वर्षी ARTI नावाची संस्था आहे। आता इनटेक किती त्याबाबत त्यांनी काही खुलासा अजून केलेला नाही आहे की 3000 आहे किंवा वाढणार आहे ARTI साठी इनटेक, तर तो आहे। तसेच सगळ्यात आधी याचा अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे। बघा नुकतंच काहीच सेकंदाच पूर्वीच आलेलं आहे, म्हणजे तर नुकतेच ही पोलीस आणि मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा त्यांनी सिलेबस जाहीर केलेला आहे, ज्याच्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण 100 प्रश्न असतात 100 गुणांसाठी आणि वेळ किती असतो 90 मिनिटे असतो आणि सर्व प्रश्न हे तुम्हाला फक्त मराठीमध्ये जे आहेत तर ते पाहायला मिळतात आणि परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची MCQ पॅटर्न टाइप होत असते। मागच्या पण अशीच परीक्षा जी आहे तर ती झाली होती। बघा याच्यामध्ये मागच्या वेळी बघा 30 जुलै 2024 रोजी ही परीक्षा झालेली होती आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची निवड झाली होती। बघा ही जी मेरिट लिस्ट आहे ना तर ती वेगवेगळ्या यांच्यासाठी बघा, एक असते जनरलची मेरिट लिस्ट, मग जनरल म्हणजे ST चे जनरल बरं का, म्हणजे दुसरं कोणी नाही। दुसरं असते महिलांसाठीची, तिसरी असते वंचित घटकांसाठीची, चौथी असते अनाथ घटकांसाठीची आणि पाचवी असते सिलेक्शन अगेन्स्ट वॅकंट मेरिट लिस्ट। तर असे 5 प्रकारे वेगवेगळी यादी लागत असते। सगळ्यात आधी आता आपण पाहूया की जनरलची मेरिट लिस्ट किती होती। बघा मागच्या वेळी जनरलचा जो टॉपर होता ना 1 नंबरचा, तर त्याला किती गुण मिळाले होते 88, हे 100 पैकी बरं का, 100 पैकी त्याला 88 गुण जे आहेत तर ते मिळालेले होते। आणि जो शेवटचा कॅन्डिडेट होता त्याला किती मिळालेले होते 54, 100 पैकी। म्हणजे तुमचा कट ऑफ किती झाला जनरलचा, तर तो कट ऑफ झालेला आहे 54, जनरलचा कट ऑफ झालेला आहे 54। आणि या जनरल मधून किती विद्यार्थ्यांची निवड झाली 1902 एवढी विद्यार्थ्यांची निवड झाली होती आणि सर्वाधिक टॉपर कितीचा होता 88चा टॉपर होता। म्हणजे फक्त निम्मे जरी गुण घेतले तरी तुमचं सिलेक्शन होणार होतं। पुढचं महिलांसाठीचा जो कट ऑफ पाहिला, महिलांची जो टॉपर पाहिली ती फक्त 54 गुणांची होती महिलांची टॉपर। म्हणजे जिथं जनरलचा कट ऑफ संपतो तिथून महिलांचा कट ऑफ टॉपर सुरू होते असं म्हणा। आणि मागच्या वेळी महिलांच्या 576 निवड झाली होती आणि कट ऑफ किती होता शेवटचा फक्त 4 गुण। किती? फक्त 4 गुणांचा महिलांचा जो आहे तर तो कट ऑफ मागच्या वेळी लागलेला होता। म्हणजे फक्त 4 प्रश्न व्यवस्थित सोडवले कुठलेही तुम्ही, आता जर सगळे AB केले तरी आले असते 4 गुण। तर हे 4 गुण, आता त्याला कारण पण आहेत की मागच्या कमी फॉर्म भरले होते। म्हणजे बघा महिलांचा कट ऑफ हा 4 गुण लागला होता आणि एकूण 576 महिला जे आहेत तर त्यांची निवड इथं झालेली होती। पुढचा कट ऑफ आहे अनाथांचा होता, तो ऑर्फनचा होता। याच्यामध्ये 51 होता टॉपरचा आणि 31 जो आहे तर तो कट ऑफ लागलेला होता आणि असे फक्त 5च अनाथ उमेदवार इथं सिलेक्ट करण्यात आले होते। पुढचं वंचित मेरिट लिस्ट मध्ये जर पाहिलं तर टॉपर हा 54 गुणांचा होता। एकूण 149 उमेदवार या वंचित मेरिट लिस्ट मधून सिलेक्ट करण्यात आले होते आणि याचा कट ऑफ किती गेलेला होता तर तो 41 एवढा गेलेला होता। किती? 41 कट ऑफ गेलेला होता। पुढचं आहे सिलेक्शन अगेन्स्ट वॅकंट मेरिट लिस्ट, याचा टॉपर 54 पाहायला मिळतो आणि याचा कट ऑफ किती गेलेला होता 100 पैकी हा 48 गेलेला होता आणि याच्या माध्यमातून 341 विद्यार्थ्यांची निवड इथं झाली होती।
पुढचं आहे मिलिटरी भरतीचं, कारण की पोलीस पण होतं, मिलिटरी पण होतं. मिलिटरी ही 10वी पासवर होतं, परंतु त्याला वयाची अट फार कमी होती, म्हणजे 21 पेक्षा कमी पाहिजे आणि 17.5 ते 21 या दरम्यानचा पाहिजे. मग यांचा कट ऑफ म्हणजे टॉपर 63च होता आणि कट ऑफ फक्त 16चा गेलेला होता. किती? 16चा टॉपर होता. असे 27 विद्यार्थीच फक्त मिलिटरी मधनं सिलेक्ट केले होते. हा टेबल पाहिला ना तर या टेबलच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. यांची जर ऍडिशन केली ना तर ती किती येईल बघा, 3000 विद्यार्थी हे सिलेक्ट केले होते मागच्या वर्षी. बघा, जनरल मेरिट लिस्ट मधून 1902 विद्यार्थी सिलेक्ट केले, कट ऑफ गेला 54चा. महिलांचे 576 महिला सिलेक्ट केल्या, गेला कट ऑफ 4. ऑर्फनचे 5 विद्यार्थी सिलेक्ट केले, कट ऑफ होता 31. वंचित साठी 149 विद्यार्थी सिलेक्ट केले, कट ऑफ होता 41. सिलेक्शन अगेन्स्ट वॅकंट मेरिट लिस्ट मध्ये 341 होते, कट ऑफ गेला 48. आणि मिलिटरी साठीचा कट ऑफ गेलेला होता 16. 27 विद्यार्थी इथे सिलेक्ट केलेले होते. तर अशा पद्धतीने कट ऑफ होता. म्हणजे तुम्ही जर तयारी करत असाल ना या पोलीस भरतीसाठीची, तर तुम्हाला हा कट ऑफ जो आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. महिलांसाठी फार ही संधी असते. आणि मागच्या वेळी हा कट ऑफ नव्हता विद्यार्थी मित्रांनो, याच्यापेक्षा थोडा नंतर कमी कट ऑफ लागला. का लागला? कारण की नंतर वेटिंग लिस्ट लागलेली होती आणि खूप सारे विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला होता. ऑलरेडी मागच्या वेळी बार्टीने अलाउड केलेलं नव्हतं, म्हणजे एखाद्याने आयबीपीएस घेतलेला होता, निम्न दर्जाचा घेतला होता, तरी त्याला अलाउ केलेलं नव्हतं. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी यूपीएससीचा घेतलेला होता, त्यांची इथं निवड झाली, त्याच्यानंतर त्यांची लिस्ट लावून त्यांना बाद करण्यात आलेलं होतं. इव्हन दो काहींनी वेगळी कोणती तरी फेलोशिप वगैरे घेतली होती, त्यांना पण इथून बाद करण्यात आलेलं होतं. तर हे सगळे विद्यार्थी बाद झाले आणि नंतर वेटिंगच्या उमेदवारांना खूप मोठ्या प्रमाणात इथं संधी मिळालेली होती, हे लक्षात घ्या. म्हणजे वेटिंग मधून पण संधी मिळत असते. म्हणूनच या पोलीस भरतीसाठी डेडिकेटेडली तुमचा जो आहे तर तो अप्रोच आहे असणं गरजेचं आहे. तर या पोलीस भरती असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा, एमईएस, बँकिंग, एसएससी, आरआरबी या सर्वांसाठी सध्या प्रशिक्षण जे आहे तर ते सुरू आहे. टीआरटीआय, बार्टी, महाज्योती, सारटी, एआरटीआय या सर्व संस्थांमार्फत मार्गदर्शन हे सुरू झालेलं आहे. आणि आपणही फक्त 1 रुपयात याची जी सीईटी होत असते, कॉमन एंट्रन्स टेस्ट, तर याच्यासाठी मार्गदर्शन करणार आहोत. याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि हा नंबर तुम्हाला दिसतोय त्याला तुम्ही अवश्य कॉल करा. आणि कुठलेही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच तुम्ही आमचा गुगल फॉर्म जो आहे तर तो नक्की भरून ठेवा. आणि आमचा जो नंबर आहे 8888 99 61 16, स्कॉलरशिपच्या संदर्भात कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यांना नक्की कॉल जे आहे तर ते करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.